Just we'll start with our session. ओके तो लास्ट क्लास में हमने क्या टॉपिक स्टार्ट किया था? लास्ट क्लास में हमने टॉपिक स्टार्ट किया है रिगार्डिंग द प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल। तो प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल में हमने क्या क्या देखा कि अगर एज ए टेस्टर प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल का हमें क्या क्या यूज होता है, क्या यूज होता है? कम्युनिकेशन पर्पस, डिफेक्ट रेज सबसे करने पहले के लिए। कम्युनिकेशन करना। हाँ, सबसे पहले हम प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल का यूज याद रखिए, डिफेक्ट रेज करने के लिए हम करते हैं। प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल होता है, इसी को हम बोलते हैं डिफेक्ट ट्रैकिंग टूल, जहाँ पे डिफेक्ट हमें पहले क्रिएट करना पड़ता है और रिस्पेक्टिव डेवलपर को असाइन करना पड़ता है। दूसरा काम होता है एज ए टेस्टर, जब हम कोई टेस्ट केस लिखते हैं उस टेस्ट केसेस को लिंक करना या अटैच करना विद यूजर स्टोरी के साथ। तीसरा काम होता है जो भी हमारा टूल है रिस्पेक्टिव टूल, ठीक है, उसमें हमारे टास्क हमें असाइन होते हैं। और सबसे आखिरी का पार्ट होता है जो भी हम कम्युनिकेशन करते हैं डेवलपर से या बीए पीपल से, टेस्ट केसेस रिव्यू करने का या अदरवाइज डिफेक्ट रेज करने के बाद बताने का। तो हाँ, ये हम प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल के थ्रू करते हैं। तो हमने लास्ट क्लास में जीरा टूल देखा था, तो मे भी हमारा जीरा टूल कंप्लीटली हो चुका है। जीरा टूल हमारा क्या हुआ है? कंप्लीटली हो चुका है। यहाँ तक सभी को क्लियर था जीरा टूल के बारे में? सभी को क्लियर है? Yes sir. Now today we will see the next tool, that is the HPLM. तो आज हम HPLM टूल स्टार्ट करेंगे। अब जैसे ही हमने देखा कि प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल में जीरा टूल जो आपके लैपटॉप में आप इंस्टॉल करके देख सकते हो, तो HPLM जो टूल है, जीरा टूल कैसे था? फ्री वर्जन था या लाइसेंस वर्जन था? फ्री वर्जन। बट HPLM जो है ये जीरा टूल काय होता आपला? फ्री वर्जन होता। HPLM टूल हा ना लायसन्स वर्जन प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे, हा लायसन्स वर्जन टूल आहे। आणि HPLM टूल हा ओपन होतो कशामध्ये? ओनली इन इंटरनेट एक्सप्लोरर। जो आपला इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राउजर आहे, इंटरनेट एक्सप्लोरर हा जो ब्राउजर आहे त्याच ब्राउजर मध्ये हा टूल ओपन होतो। त्याच्या व्यतिरिक्त हा टूल दुसऱ्या कशावरती ओपन होत नाही, कारण की हे HP ची फंक्शनॅलिटी आहे। HPM जसं जीरा हा कोणत्या कंपनीचा टूल होता? Atlassian कंपनीचा टूल होता। सेम जो HPLM टूल आहे हा HP कंपनीचा टूल आहे, ठीक आहे। त्यामुळे हा टूल त्यांनी पूर्ण लायसन्स वर्जन ठेवले आहे। आणि दुसरं, हा टूल फक्त ओपन करतात आपण इंटरनेट एक्सप्लोरर। तर इंटरनेट एक्सप्लोरर आहे तरच आपण या ऍप्लिकेशनला ओपन करू शकतो, या प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूलला ओपन करू शकतो। आता ऑब्विसली हा जर लायसन्स वर्जन तुम्ही म्हणताय, तर लायसन्स वर्जन म्हणल्यानंतर जसं मी सांगतो की लायसन्स वर्जन आपण केव्हा पाहू शकत नाही, की रिअल कंपनीमध्ये जर तुमचा रिअल एक्सपिरियन्स आहे, रिअल प्रोजेक्ट जर तुम्ही यूज केलात तरच तुम्ही लायसन्स वर्जन टूल बघू शकता, बरोबर। जर आता जे आम्ही पण दाखवणार आहे लायसन्स वर्जन टूल असल्यामुळे की कुणाकडे ऍक्सेस नाहीये किंवा कुणाच्या प्रोजेक्ट मध्ये हा टूल यूज होत नाही। आता लायसन्स वर्जन असल्यामुळे काय होतं बघा, प्रोजेक्ट मध्ये क्लायंट ऑलरेडी तुमच्या डेव्हलपर आणि टेस्टरला पे करतोय काही अमाऊंट, ठीक आहे, जे ऍप्लिकेशन डेव्हलप करतात त्यासाठी। प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूलचा आपण जे यूज पाहिला, डिफेक्ट ट्रॅकिंग, हे ट्रॅकिंग टूल मध्ये मोबाईल सायलेंट करतात। ओके, जैसे हमने जीरा टूल का यूज क्या देखा था? डिफेक्ट लॉक करना, यूजर स्टोरी के अगेंस्ट टेस्ट केसेस लिंक करना, ये एज ए टेस्टर का काम।
HPLM का भी वही काम होने वाला है, बट कंपनी में HPLM ज्यादा प्रेफर्ड नहीं करती। कंपनी में HPLM ज्यादा प्रेफर्ड नहीं करता। आप बोलेंगे क्यों नहीं करते? क्यों? क्योंकि एक तो ये लाइसेंस वर्जन है, इसका लाइसेंस परचेज करने के लिए कंपनी को एक्स्ट्रा पैसे देने पड़ते हैं। अब कंपनी देती है क्या? वो नहीं। समझो विप्रो मेरी कंपनी है और मेरे पास पेटीएम का प्रोजेक्ट है, तो विप्रो कंपनी खुद का पैसा नहीं डालती, डायरेक्टली क्लाइंट को बोलती है कि आपके लिए हम ये परचेस टूल लेने वाले हैं जिसमें हम डेवलपर टेस्टर का ट्रैकिंग रखेंगे। अगर आपको ट्रैक रखना है तो इस टूल में रखेंगे हम, तो उसके लिए हमें आपसे कुछ पैसे या आपको हमें पैसे पे करने पड़ेंगे इस टूल को एक्टिव करने। ऑब्वियसली क्लाइंट कोई भी क्या करता है, ऐसे बड़े टूल के लिए, ये टूल बहुत महंगा है, तो ऐसे बड़े टूल्स के लिए वो ज्यादा पेमेंट नहीं करते। वो बोलते कि आप ये टूल मत यूज करो, आप एक नॉर्मल टूल यूज करो, या जो फ्री वर्जन टूल। जीरा टूल भी मार्केट में बहुत ज्यादा है, क्योंकि यहाँ पे तो क्या बस यूजर स्टोरी का कनेक्शन है, डिफेक्ट्स का कनेक्शन, बस उतना ही। ट्रैकिंग टूल है, जीरा टूल ज्यादा प्रेफर्ड किया जाता है एज कम्पेयर टू द HPLM। सर आवाज ब्रेक होते सर. आवाज ब्रेक होतो सर. आता क्लिअर येतोय? आता क्लिअर येतोय? ऑडिबल? Yes, sir. हा जो टूल आहे ना, या टूलचं जसं मी तुम्हाला यूज सांगितलं काय आहे, सर्वात पहिल्यांदा हा टूल एक लायसन्स वर्जन टूल आहे, ठीक आहे, आणि दुसरा हा इंटरनेट एक्सप्लोरर वरतीच ओपन होतो. क्लायंट या टूलला प्रेफर्ड करत नाही. कशामुळे करत नाही? कारण की हा टूल लायसन्स वर्जन असल्यामुळे क्लायंटलाच पेमेंट करावे लागते तुमच्या कंपनीला या टूलला परचेस करण्यासाठी. त्यामुळे क्लायंट काय म्हणतो, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तुम्ही हे टूल यूज करू नका, तुम्ही फक्त एक फ्री वर्जन टूल यूज करा. आता या टूलचा यूज काय? प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा टूलचा यूज काय? फक्त युजर स्टोरी ठेवणे आणि डिफेक्ट ट्रॅकिंग करणे. ऍप्लिकेशनचं कोड बीड इथं काहीच नसते. हे फक्त टूल्स आहेत, ते फक्त टूल्स आहेत डेव्हलपर टेस्टरचं काम काय चालू आहे ते पाहण्यासाठी. त्यामुळे याची काही जरूरत नाहीये प्रोजेक्टमध्ये, असेल नसेल याची काही जास्त इम्पॉर्टन्स नाहीये. त्यामुळे हे टूल्स असं मॅन्डेटरी तुमच्या प्रोजेक्टमध्ये असतीलच असं काही नाही आहे, असतीलच असं काही नाही आहे. आणि HPLM टूल हा जास्ती वेळेस प्रेफर्ड केला जात नाही कंपनीने. हा लायसन्स वर्जन असल्यामुळे आपल्याकडे पण काही लायसन्स टूल नाहीये. त्यामुळे आपण जे पाहणार आहे HPLM टूल ते पूर्ण आपण व्हिडिओ पाहणार आहे युट्यूबवर. कारण युट्यूबवरती ना ऑलरेडी 2007ला हा जो टूल आला होता, खूप अगोदरपासून टूल आहे, तर जेव्हा त्याचे लेटेस्ट वर्जन आले होते तर एका कंपनीने त्याच्या अगेन्स्ट काही व्हिडिओ बनवले. ऍज अ टेस्टर आपण तेच पाहणार, ठीक आहे. तर काय काय आहे त्याच्यामध्ये बघा. ऍज अ टेस्टर जे आपले कामं पाहिलं होतं आपण, काय काय काम आहेत. फर्स्ट HPLM मध्ये टेस्ट केसेस लिहिणे, ठीक आहे. HPLM मध्ये टेस्ट केसेस लिहिणे ते आपण पाहणार आहे. नेक्स्ट जे ऍज अ टेस्टर आपले कामं काय काय आहेत तेवढेच कामं पाहणार आहेत. आणि तुम्हाला जर तुम्ही काय सांगायचं प्रोजेक्ट मध्ये कसं सांगायचं असते की बाबा मी 2 टूल वरती काम, तर तुम्ही 2 टूल कशाला शिकवतात, एकच शिकवा, मग जीरा शिकवा. HPLM कशामुळे शिकवते माहित आहे का? कारण की जर आपण 3 वर्षाचा एक्सपिरियन्स दाखवतोय तर ऑब्व्हियसली आपल्याला काय 2 टूल दाखवावं लागतात का नाही? दाखवावे लागतील. 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामध्ये 2 प्रोजेक्ट आहेत. 2 प्रोजेक्ट म्हणलं तर 2 टूल असतात. एका प्रोजेक्टला एक टूल, दुसऱ्या प्रोजेक्टला दुसरा टूल. तर 2 टूल म्हणले तर आपल्याला 2 टूल दाखवायला लागतील. HPLM टूल तुम्ही कन्सिडर करू शकता, हा प्रायमरी कन्सिडर करा किंवा हा कन्सिडर करा मी अगोदरच्या प्रोजेक्ट मध्ये कन्सिडर केला. जसं आपण 2 प्रोजेक्ट दाखवणार आहे, ऍट द एंडला 2 प्रोजेक्ट दाखवणार आहे, त्यामध्ये 2 प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल वेगळे वेगळे आपण दाखवतो. कुणाला वाटतंय जीरा मला अगोदर सांगायचं आहे की लेटेस्ट काम जे मी केलं आहे, लेटेस्ट माझा जो टूल आहे तो जीरा आहे, तुम्ही सांगू शकता. कुणाला वाटते तर मला HPLM सांगायचं आहे लेटेस्ट टूल, तुम्ही HPLM सांगू शकता ऍज पर द युअर कन्व्हिनियन्स. तुम्हाला जे चांगलं वाटते त्या टूलचं तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन सांगू शकता पुढच्या एंटरवर, ठीक आहे. आपण जे पाहणारे पूर्ण HPLM टूल डायरेक्टली या व्हिडिओ थ्रूच पाहणार. कशामुळं? कारण की HPLM टूल ऑब्व्हियसली लायसन्स वर्जन असल्यामुळं ना आपल्या कोणत्या फॅकल्टीकडे आहे ना कोणत्या स्टुडंटकडे आहे. जे मी तुम्हाला लाईव्ह दाखवलेला आहे आतापर्यंत तो कोणता आहे, अजूरचा डेव्हऑप्स टूल आहे, तो पण वेगळाच आहे. HPLM कशामुळे दाखवतो आपण? कारण की कंपनीमध्ये जे आहे
HPLM वरती तुम्हाला क्वेश्चन विचारणार. तर तुम्ही HPLM टूल जर दाखवला ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल, तुम्हाला खूप कमी क्वेश्चन विचारतात. ते विचारतात बाबा आमचे HPLM टूल आम्ही युजच नाही केलं, त्यामुळे तो इंटरव्ह्यू पुढचा तुम्हाला याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारतात. आता फायदा असा पण आहे तर तुम्ही HPLM टूल सांगितलं, कारण की जसं तुम्हाला अगोदर सांगितलं, एक जर मला ऍप्लिकेशन किंवा एक टूल येत असेल त्याच्या सिमिलरच दुसरा टूल असतो, फक्त GUI मध्ये फरक असतो. तर तुम्हाला व्हॉट्सअप यूज करता असेल, इंस्टाग्राम यूज करता येतो, चॅटिंगचे सगळे ऍप्लिकेशन यूज करता येतात. तसंच एक जर जिरा टूल आला, बाकीच्या सगळ्या टूलची सेम फंक्शनॅलिटी आहे. तर आपण 2 टूल दाखवतो रेझ्यूम मध्ये, त्यामुळे आम्ही 2 टूल घेतो. ज्याच्यामध्ये हा पहिला टूल आहे, एक जिरा टूल पाहिला आहे आपण. हा दुसरा टूल आहे, त्याचं ऑलरेडी माझ्याकडे डॉक्युमेंटेशन आहे. आम्ही स्टेप विथ स्क्रीनशॉट सगळं ऍड केले, ते आम्ही तुम्हाला शेवटी प्रोव्हाइड करेल. पण पहिल्यांदा मी तुम्हाला जे इथं कन्सेप्ट आहेत ते पण सांगतोय. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओची लिंक पण पाठवेल, बट स्टील आपण पाहणार की जी पहिली प्रोसेस आहे ती प्रोसेस आहे टेस्ट केस लिहिण्याची. HPLM मध्ये, जिरामध्ये आपण टेस्ट केसेस कुठे लिहित होतो? Excel sheet. एक्सेल शीट मध्ये. इथं जे आहे HPLM टूल मध्ये टेस्ट केसेस डायरेक्टली आपण टूल मध्ये लिहू शकतो. HPLM टूल मध्ये डायरेक्टली आपण टेस्ट केसेस इथं लिहू शकतो. कसं लिहायचे असतात इथं बघा. पहिल्यांदा जर तुम्ही HPLM टूल ओपन केलात, जर इथं वरती पाहिलात HPLM टूल हा फक्त इंटरनेट एक्सप्लोरर ओपन झाला आहे. तुमच्या जर लेफ्ट साईडला पाहिलात इतने एवढे सारे टॅब्स असतात. टॅब्स मध्ये काय, एक असतो डॅशबोर्ड. सर्वात पहिल्यांदा डॅशबोर्ड म्हणजे तुमच्या इंडिव्हिज्युअल काय काय काम दिलेलं आहे. नेक्स्ट असतो मॅनेजमेंट, नेक्स्ट असतो रिक्वायरमेंट, नेक्स्ट असतो टेस्टिंग, नेक्स्ट असतो लॅब रिसोर्स, डिफेक्ट, परफॉर्मन्स सेंटर अँड डेव्हलपमेंट. पण याच्यामध्ये सगळ्याच टॅबचं सगळ्याला ऍक्सेस नसते. तर कुणाला काय असते किंवा कंपनीमध्ये ऍक्सेस काय दिलेला असते? डेव्हलपरला आणि टेस्टरला डॅशबोर्डचं, मॅनेजमेंटचं, रिक्वायरमेंटचं, टेस्टिंग आणि डिफेक्ट. तर हे जे टॅब्स आहेत, एवढ्याच टॅबचं तुम्हाला ऍक्सेस दिलं जातं प्रोजेक्टमध्ये. प्रोजेक्टमध्ये तुम्हाला एवढ्याच टॅबचं ऍक्सेस दिलं जातं. आता समजा मला आता टेस्ट केसेस लिहायचे आहेत HPLM टूल मध्ये. तर टेस्ट केसेस कशा लिहायच्या? तर समजा ही माझी रिक्वायरमेंट आहे. तर रिक्वायरमेंट टॅबवरती क्लिक केल्यानंतर, त्या रिक्वायरमेंट टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जेवढ्या पण युजर स्टोरीज आहेत त्या सगळ्या युजर स्टोरीज प्रेझेंट असतात. तर आपल्याला युजर स्टोरीच्या अगेन्स्ट टेस्ट केस लिहिता येत नाही. टेस्टिंग टॅब मध्ये जावा. टेस्टिंग टॅब मध्ये जे फंक्शनॅलिटी असते त्याच्यामध्ये आपण टेस्ट केसेस लिहू शकतो. काय करायचं, टेस्टिंग टॅबला एक्सपांड करा. त्याच्यामध्ये एक टॅब असतो टेस्ट प्लॅन. या टेस्ट प्लॅनला क्लिक करा. टेस्ट प्लॅनला क्लिक केल्यानंतर बघा इथं तुमचे फोल्डर दिसतात जे ऑलरेडी तुम्ही टेस्ट केसेस लिहिल्या आहेत. जे तुम्ही टेस्ट केसेस ऑलरेडी लिहिल्या आहेत त्याच्या इथं सगळे फोल्डर दिसतात. तुम्हाला समजा तुमची नवीन युजर स्टोरी आहे त्याच्या अगेन्स्ट टेस्ट केसेस लिहायचे आहेत, ते एक फोल्डर क्रिएट करा अगोदर आणखी. ठीक आहे, टेस्ट हे फक्त दाखवते असं काही नाही. सॉरी, ये दूसरा मैंने ओपन कर दिया. HPLM टेस्ट केसेस. सॉरी, मैं दूसरा ओपन कर दिया. ये टेस्ट, ये है, ये नहीं है ग्रामेटिका, वो अलग है. ओके, जस्ट 1 मिनट. यहाँ पे हमें टेस्ट केसेस लिंक करना है, सॉरी डायरेक्टली टेस्ट केसेस लिखना है. तो टेस्ट केसेस कैसे लिखा जाता है, तो आपको ओपन करिए टेस्ट लैब. ये टेस्टिंग जो अभी मैंने टैब आपको दिखाया वो टैब ओपन करिए. ये जो टेस्टिंग प्लान है, देखिए ये जो टेस्टिंग प्लान, इस टैब को उन्होंने क्लिक किया तो आपको यहाँ पे ऐसे फोल्डर दिखेंगे. तो आप क्रिएट करिए आपके फोल्डर के ऊपर, क्योंकि हमें एक नया यूजर स्टोरी के टेस्ट केस लिखना है. तो फोल्डर को क्लिक करिए. क्लिक करने के बाद इस फोल्डर का यानी उस फोल्डर का नाम दीजिए. आपकी यूजर स्टोरी का जो नाम है वो आप नाम दे सकते हैं इसको. ठीक है, अब इसके अगेंस्ट इस फोल्डर में आपको टेस्ट केसेस लिखना है. तो लिखिए न्यू टेस्ट
इसके बाजू में जो बटन दिख रहा है न्यू टेस्ट, उसके ऊपर क्लिक करिए। न्यू टेस्ट यानी कि क्या हो गया, न्यू टेस्ट यानी पॉपअप आ गया। इस पॉपअप में आपको पहले लिखना पड़ेगा टेस्ट सिनेरियो। इस पॉपअप में आपको सबसे पहले लिखना पड़ेगा टेस्ट सिनेरियो। टेस्ट सिनेरियो लिखने के बाद में हम लिखते हैं टेस्ट केसेस। तो टेस्ट सिनेरियो में अभी यहाँ पे अलग नाम है, थोड़ा यहाँ पे थोड़ा नाम अलग है, जैसे कि टेस्ट नेम को यहाँ पे कहा जाता है टेस्ट सिनेरियो। नेक्स्ट, आपका टाइप कौन सा है वो भी टाइप करिए। पहले वो टाइप कर रहा है टेस्ट नेम यानी टेस्ट सिनेरियो टाइप कर रहे हैं हम, टेस्ट सिनेरियो हो गया। उसके बाद आपके टेस्टिंग का टाइप कौन सा है, फिलहाल मैनुअल टेस्टिंग पढ़ रहे हैं इसलिए मैनुअल टेस्टिंग का ये टेस्ट केस है, तो मैनुअल टेस्टिंग का टेस्ट केस। नेक्स्ट, आप ऑब्वियसली आप जिस दिन क्रिएट करते हो तो उसका डेट यहाँ पे सेलेक्ट करिए। नेक्स्ट, आपका नाम जो टेस्ट केसेस लिख रहा है उसका नाम यहाँ पे आना चाहिए डिजाइनर, तो आप जो टेस्टर हो आपका नाम यहाँ पे आ जाएगा। तो बस ओके बटन पे प्रेस करिए। आपको अगर डिस्क्रिप्शन लिखना है टेस्ट सिनेरियो का तो लिख सकते हो, बट टेस्ट सिनेरियो को हम डिस्क्रिप्शन लिखते हैं क्या, टेस्ट सिनेरियो को लिखते हैं क्या डिस्क्रिप्शन? नहीं। तो टेस्ट सिनेरियो का डिस्क्रिप्शन लिखने की जरूरत नहीं है, अगर आपको लगता है लिखना तो लिख सकते हो। जैसे मैंने एक टेस्ट सिनेरियो लिखा, ओके बटन पे प्रेस किया तो देखिए एक टेस्ट सिनेरियो क्रिएट हो गया, एक टेस्ट सिनेरियो यहाँ पे क्रिएट हो गया। और इस सिनेरियो के आगे देखिए इतने सारे फील्ड्स अभी आपको फिल करना है। देखिए कितने सारे टैब्स है, सभी टैब्स को आपको डेटा फिल करना पड़ेगा, तब जाके इस सिनेरियो के अगेंस्ट आपके टेस्ट केसेस ऐड होंगे। एट द एंड में हमें टेस्ट केसेस कभी यहाँ पे नहीं लिखने वाले, HPLA में ऐसे इंडिविजुअल टेस्ट केसेस हम नहीं लिखने वाले। मैं आपको इसलिए बता रहा हूँ, आगे जाके हम जब डायरेक्टली अपलोड करेंगे एक्सेल शीट से तो कौन से फील्ड थे वो हमें पता होने चाहिए, ठीक आहे। म्हणजे आपण पुढे जाऊन हे जे आपण लिहितोय कसं करतोय, एक सिनेरियो बनवला आणि त्याच्या अगेन्स्ट काही टेस्ट केसेस आपण इथे लिहिणार आहे या सगळ्या टॅब मध्ये। हे खूप डिफिकल्ट आहे एक एक लिहिणं, त्यासाठी आपण एक्सेल मधूनच डायरेक्टली अपलोड करणार। तर एक्सेल शीट मध्ये अपलोड करते वेळेस आपण डायरेक्टली करणार आहे, त्याच्या अगोदर आपण एक एक पाहू कसं असते। तर एक एक लिहिण्यासाठी बघा कसं, सिनेरियो बनवला त्याच्यामध्ये तुम्ही हा सिनेरियो टाकलात, त्याचा टाइप टाकलात, तुमचं नाव टाकलात, क्रिएशन डेट टाकलात, इथे डिस्क्रिप्शन टाकलात। नंतर इथे जावा डिझाइन स्टेप या सेकंड टॅब वरती। सेकंड टॅब मध्ये गेलात ना, तिथे तुम्हाला डिझाइन स्टेप्स मध्ये काय लिहावं लागतात, टेस्ट केसेस, टेस्ट स्टेप्स अँड एक्सपेक्टेड रिझल्ट, हे आपण लिहितो इथं डिझाइन स्टेप्स मध्ये। पॅरामीटर्स मध्ये काय असतं, पॅरामीटर्स मध्ये आता असतं टेस्ट डेटा। टेस्टिंग साठी आपण टेस्ट डेटा लिहितो का नाही, लिहितो, अरे लिहितो का नाही? Yes, sir. Yes. आपण एक्सेल शीट मध्ये जेव्हा टेस्ट केसेस लिहिला, टेस्ट डेटा लिहिला होता ना, तर सेम इथं आपण टेस्ट डेटा लिहिणार आहे, सेम इथं आपण टेस्ट डेटा लिहिणार आहे, तो टेस्ट डेटा इथं लिहा। नेक्स्ट, अटॅचमेंट हा टॅब आहे। अटॅचमेंट मध्ये सध्या काहीच करायचं नाही। टेस्ट कॉन्फिगरेशन मध्ये काय असते, प्री रिक्वेस्ट कंडिशन। टेस्टिंग करते वेळेस तुम्हाला काय काय प्री रिक्वेस्ट कंडिशन लागणार आहे ते इथं लिहा। रिक्वायरमेंट कव्हरेज, लिंक डिफेक्ट हे लगेच पाहणार नाही, आपण पुढे पाहू। तर एक सिनेरियोच्या अगेन्स्ट जर तुम्हाला टेस्ट केसेस लिहायचे असतील तर काय करायचं असते बघा, टेस्टिंग मध्ये टेस्ट प्लॅन वरती या, फोल्डर क्रिएट करा तुमच्या युजर स्टोरीचा, त्याच्यानंतर या टेस्ट प्लॅन या टेस्टला क्लिक करा, तो तुमचा क्रिएट करतो एक टेस्ट, त्याच्यामध्ये लिहा टेस्ट सिनेरियो। टेस्ट सिनेरियोच्या अगेन्स्ट टाइप लिहा, तुमचं नाव लिहा, क्रिएशन डेट लिहा, त्याच्यानंतर डिझाइन स्टेप्स, डिझाइन स्टेप्स मध्ये लिहायचं असते टेस्ट केसेस, डिस्क्रिप्शन अँड एक्सपेक्टेड रिझल्ट। ओके, याने आलं डिझाइन स्टेप्स दिसते इथं, स्टेप्स टाका, डिस्क्रिप्शन आणि त्याचा एक्सपेक्टेड रिझल्ट। म्हणजे टेस्ट केस डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट स्टेप्स टाकायचे असतात, म्हणजे तुम्ही हे टेस्ट केस कसं एक्झिक्यूट करणार आहे त्याचं पूर्ण इथं डिस्क्रिप्शन टाकायचं। म्हणजे तुम्ही एक्सेल मध्ये कसं लिहिलात, स्टेप्स जे लिहिलात ते स्टेप्स इथं टाकायचे आणि त्याचं शेवटी एक्सपेक्टेड रिझल्ट लिहायचं। नेक्स्ट, पॅरामीटर मध्ये जसं पाहिलं, पॅरामीटर मध्ये न्यू पॅरामीटर मध्ये क्लिक करून तुम्ही पॅरामीटरचं व्हॅल्यू डिफाईन करू शकता। पॅरामीटर म्हणजे टेस्ट डेटा जो तुम्हाला टेस्टिंग साठी लागणार आहे। तर अशा प्रकारे एक एक टेस्ट केस लिहून एक एक टेस्ट केस आपल्याला लिहावं लागतं आणि इथं पूर्ण फिल करावं लागतं।
हे डिफिकल्ट आहे का नाही बघा. कारण की कसं होईल, एक टेस्ट केस मला लिहिण्यासाठी कमीत कमी 4-5 मिनिट जातील. एक टेस्ट केस लिहिण्यासाठी मला 4-5 मिनिट जातील. असं आपण पर डे ला किती टेस्ट केसेस लिहितो, किती लिहितो? 25 to 30. 25 to per 30. 30 to 35. 30 to 35 टेस्ट केसेस लिहितो आपण. एका टेस्ट केसला जर मला 5 मिनिट लागत असेल तर 10 टेस्ट केसेसला 1 घंटा लागणार, 20 टेस्ट केसेसला 2 घंटे, 30 टेस्ट केसेसला 3 घंटे, बाकी रिक्वायरमेंटला अंडरस्टँड करण्यासाठी 1-2 घंटे. म्हणजे हा टाइम कंझ्युमिंग आहे का नाही एक टेस्ट केस लिहिण्याचं काम? आहे यस सर. आहे का नाही? हा सर. म्हणजे एक टेस्ट केस लिहिण्यासाठी बघा मला भरपूर टाइम लागतो, भरपूर टाइम. कारण की 5 मिनिट एका टेस्ट केसला खरंच खूप टाइम जातो. कोणाकोणाला 5च्या जागी मे बी जास्त वेळ लागू शकतो, कारण ते टायपिंग करावं लागतं सगळं. आणि समजा तुम्ही 2-3 टेस्ट केस लिहिलात, तिथे लिंक केलात, नंतर तुम्ही आणखी एक सिनारिओ बनवला, तुम्हाला आता कन्फ्युजन आहे की पहिल्या सिनारिओ मध्ये तो टेस्ट केस मी कव्हर केला आहे का नाही, तुम्हाला पाहायचं आहे. पाहायच्यासाठी तुम्हाला डबल ओपन करा, डबल बघा, आणखी थोडा वेळ लागेल. तर एवढं आपण झंझट इथे करत नाही. आपण डायरेक्टली काय करतो, HPLM मध्ये टेस्ट केसेस लिहितो थ्रू द एक्सेल शीट. आपण डायरेक्टली HPLM मध्ये जे टेस्ट केसेस लिहितो ते कशा थ्रू लिहितो, डायरेक्टली लिहितो एक्सेल शीट मध्ये. याचं मी तुम्हाला एक एक ग्रुप वरतीच आपल्या शेअर करत जाईल. हा पहिला पहा कशासाठी, फक्त टेस्ट केस कसं लिहायचं हे झालं. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे हा पार्ट. काय याच्यामध्ये, टेस्ट केसेस कसं लिहायचं एक्सेल शीट मध्ये आणि डायरेक्टली त्याला कसं अपलोड करायचं. आता हा जो आहे असं भरपूर मार्केटमध्ये नवीन टूल येतात बघा दरवेळेस. ओके, हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हाऊ टेस्ट केसेस विल बी अपलोडेड या अटॅच या इम्पोर्टेड टू द एक्सेल शीट, सॉरी फ्रॉम द एक्सेल शीट टू द HPLM. कसं करतात तर इथं बघा, जर तुम्हाला एक्सेल शीटच्या टेस्ट केसेस HPLM मध्ये अटॅच किंवा इम्पोर्ट करायचे असतील तर कसं करतात, तर टेस्ट केसेस कसं लिहितात, आता मी प्रोसेस सांगितली होती. कसं लिहितात, इंडिव्हिज्युअल टेस्ट केस कसं लिहिली जाते, टेस्टिंग मध्ये ओपन करून क्रिएट करून टेस्ट प्लॅन मध्ये. टेस्ट लक्षात ठेवा, फोल्डरला क्लिक केलं, इथे सर्वात पहिल्यांदा युजर स्टोरीचा फोल्डर बनवा. टेस्ट प्लॅनला क्लिक करा, इथे तुमचा सिनॅरिओ लिहा. सिनॅरिओच्या अगेन्स्ट बघा, तुमचा हा सिनॅरिओ टाईप लिहायचं असतंय, तुमचं नाव आणि क्रिएटेड डेट. नेक्स्ट काय असतं बघा, डिझाईन स्टेप्स. ऑलरेडी तोच दाखवतोय, तो डबल क्रिएट करून. त्याच्यानंतर डिझाईन स्टेप्स बघा, डिझाईन स्टेप्स मध्ये काय असतात, सॉरी ओके, डिझाईन स्टेप्स मध्ये टेस्ट केसेस, त्याच्या स्टेप्स, एक्सपेक्टेड रिझल्ट, पॅरामीटर मध्ये टेस्ट डेटा आणि टेस्ट कॉन्फिगरेशन मध्ये प्री रिक्वेस्ट कंडिशन. आता यालाच मला असं इंडिव्हिज्युअल न लिहिता एक्सेल शीट मधून लिहायचं. तर काय करायचं, हेल्प मध्ये जावा. हेल्प मध्ये एक येतो एक्सटेन्शन किंवा ऍडिन्स. हेल्प मध्ये येतो एक्सेल HPLM टूलचा ऍडिन्स या एक्सटेन्शन, आणि त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली दिसतं एक्सेल शीट. एक्सेल शीटला ओपन केलात तर हे एक्सेल शीट एक HPLM चा टूल आहे. याने काही ओपन नाही केलं, मी तुम्हाला एक स्टेप्स लिहून दिल्यात आम्ही. तर अशा प्रकारचा एक एक्सेल शीट ओपन होईल बघा. हा एक टूलच आहे, टूल त्याच्यासारखाच एक टूल दिसतो. वरती नाव दिसते HPLM अपलोडेड ऍडिन, दिसते की नाही सर्वात वरती? येस सर. येस. इथे वरती दिसते बघा HPLM अपलोडेड ऍडिन, म्हणजे हा HPLM चा एक ऍडिन्स किंवा एक्सटेन्शन आहे. तर ऍडिन्स आणि एक्सटेन्शन म्हणजे काय असते, क्रोम वरती जेव्हा तुम्ही जातात ना, इथे हेल्प मध्ये जावा, सॉरी कुठे येते ते ऍडिन्स, हा मोर टूल्स मध्ये गेलात ना, इथे एक्सटेन्शनला जेव्हा क्लिक करतात तुम्ही, तर माझ्या क्रोम सोबत मी हे 2 टूल इन्स्टॉल केले. हे 2 टूल मी इन्स्टॉल केले, म्हणजे बाय डिफॉल्ट माझ्या क्रोम सोबत ते रनिंग करतात. सेम HPLM चा एक स्वतःचा टूल असतो. HPLM चा हा ऍडिन्स आहे स्वतःचा, जे ऍडिन्स एक्सेल शीट म्हणून वर्क करतो. याच्यामध्ये आता आपल्याला टेस्ट केसेस लिहायचे आहेत. आपण टेस्ट केसेसचा फॉर्मॅट जो लिहिला होता ना, तोच फॉर्मॅट इथं तुम्ही यूज करू शकता.
एक्सेल शीटचा जो तुम्ही फॉर्मॅट लिहिलाय तो फॉर्मॅट इथं यूज करू शकता, बट आपण लिहिलेल्या फॉर्मॅटच्या जे टेस्ट केसेस आहेत, कॉलमच्या अगेन्स्ट जो डेटा आपण पास करणार आहे, समजा मी तुम्ही कॉलम लिहिला टेस्ट केस, टेस्ट डेटा, एक्सपेक्टेड रिझल्ट, ऍक्च्युअल रिझल्ट, पण HPLM मध्ये पण तो फील्ड असला पाहिजे ना, असला पाहिजे का नाही पाहिजे? हो का नाही? हो सर हो. HPLM मध्ये जर तो फील्ड असेल तरच माझा डेटा तिथे इन्सर्ट होईल ना, तोपर्यंत इन्सर्ट होणार का? होणारच नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतात, HPLM चे जे फील्ड्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये मला जे डेटा पास करायचा आहे तोच कॉलम्स किंवा तेच व्हॅल्यू इथं मला ऍज अ कॉलम म्हणून इन्सर्ट करावे लागते. तर आता हे कसे केलेत, काय काय असतात आपण पुढे पाहू. फक्त इथं लक्षात ठेवा, याने काय हेड इथे ह्याने काय केलेत, एक्सेल शीटचं जसं आपण पाहिलं फॉर्मॅट तसं नावं घेतले. इथे ऍडिशनल काय आहे, एक ऍडिशनल आहे टेस्ट केस टाईप. तुझ्या टेस्ट केसचा टाईप काय आहे, ऑटोमेशन मॅन्युअल आहे. नेक्स्ट सब्जेक्ट टेस्ट म्हणजे सिनारिओ असतो बघा, हा सिनारिओ आहे. आवाज ब्रेक होतोय. खूप स्मॉल मध्ये खूप सर्वांना होतोय. आता येतो सर परत. आधी break होता. होतोय sir. Yes, sir. Break होत आहे ठीक sir. आहे. हा इथे काय सांगितलं मी, ओके मी थोडं आमची वायफाय पण चालू आहे. हा एक असतं टेस्ट केस टाईप. टेस्ट केस टाईप म्हणजे हा एक मॅन्डेटरी फील्ड आहे HPLM मध्ये टेस्ट केस लिहिते वेळेस. मॅन्युअल टेस्ट केस आहे, रिग्रेशन आहे का ऑटोमेशन आहे ते लिहायचं असतं. सब्जेक्ट म्हणजे तुमचा डायरेक्टली युजर स्टोरीचं नाव टाकायचं असतं. टेस्ट केस नेम म्हणजे इथे सिनारिओ असतो. ऍक्च्युली हा सिनारिओ आहे. याने जे टेस्ट केसेस लिहिलेत ना खूप शॉर्ट मध्ये बनवलेत, खूप शॉर्ट मध्ये. डायरेक्टली लॉग इन हा सिनारिओ आहे. रजिस्ट्रेशन हा त्याचा सिनारिओ आहे. डिस्क्रिप्शन सिनारिओचं पण ते डिस्क्रिप्शन लिहितात, तर लिहायचं असलं तर तुम्ही लिहा, हा मॅन्डेटरी फील्ड नाही. टेस्ट नेम्स ऍक्च्युली आपण जसं उलट लिहितो, आपण काय करतो टेस्ट नेम्स म्हणजे इथे टेस्ट केसेस लिहितो. इथे टेस्ट केसेस लिहा, काय टेस्ट केसेस आहेत तुमच्या, आणि इथे लिहा तुमचे स्टेप्स. या टेस्ट केसला एक्झिक्यूट करण्यासाठी तुमच्या स्टेप्स काय आहेत तिथे टेस्ट लिहायचे असतात. आणि शेवटी त्याचा एक्सपेक्टेड रिझल्ट. त्या टेस्ट केसचा तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार आहे ते तुम्ही इथे लिहायचं. त्याच्यानंतर काय असते, आपल्याला ह्या फील्ड्स आपण जे पण वरी हेडर नाव आहेत ना, ते हेडर नाव तुम्हाला मॅच कराव्या लागतात HPLMच्या फील्ड सोबत. मॅच कराव्या लागतात HPLMच्या फील्ड सोबत. व्हॉइस स्टील ब्रेक होतोय. So voice break होतोय. Yes, sir. मागचं सांगा ना. आता येतोय का? नाव इट इज ऑडिबल. Yes, sir. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. मी मागे थोडं रिपीट करतो. काय होतं बघा, आपण एक्सेल शीट कशामध्ये लिहितो, एक्सेल शीट मध्ये. एक्सेल शीट मध्ये काय काय फील्ड्स होत्या तुमच्या बघा, फील्ड्स काय काय होत्या. हा सिनारिओ झाला, टेस्ट केस नेम म्हणजे टेस्ट सिनारिओ झाला. हा डिस्क्रिप्शन असतो म्हणजे सिनारिओचं पण डिस्क्रिप्शन लिहिता येतं. नंतर आपण नेक्स्ट फील्ड काय यूज करतो, टेस्ट केस डिफाईन करतो. इथं टेस्ट केसेस डिफाईन करा. इथं डिस्क्रिप्शन म्हणजे इथं टेस्ट स्टेप्स लिहा, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. जर टेस्ट केसला जे तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे ते, आणि शेवटी एक्सपेक्टेड रिझल्ट. अशा प्रकारे तुम्ही समजा इथे टेस्ट केसेस लिहिला. अशा प्रकारे तुम्ही टेस्ट केसेस समजा इथे लिहिलात. टेस्ट केस लिहिणं झाल्यानंतर मला काय करावं लागतं, नंतर या पूर्ण टेस्ट केसेसला अपलोड करावं लागतं. समजा हे मी लिहिलेत सगळे, या सगळ्या गोष्टी इथे लिहिल्यात. मग नंतर तुमच्या टूल मध्ये जाऊन पहा खरंच काही टेस्ट केसेस अगोदर ऑलरेडी ऍड आहेत का नाही. ऍडेड नसतील, सेम त्या फोल्डर म्हणजे युजर स्टोरीच्या फोल्डरवरती गेला, आपण आपला सिनारिओ पाहिला, त्याच्यानंतर जे टेस्ट केसेस आपण लिहिल्यात या टेस्ट केसेसला डायरेक्टली आपण आता अटॅच करावं किंवा अपलोड करा. अपलोड कसं करायचं, सर्वात पहिल्यांदा लॉग इन करा एक्सेल शीट मध्ये, कारण की हा HPLMचा ऍड-इन्स आहे. तर इथं लॉग इन बटन दिसते सर्वात वरती कॉर्नरला, या लॉग इन बटनला क्लिक करा. लॉग इन बटनला क्लिक केल्यानंतर तुमचे युजरनेम पासवर्ड टाका, जो HPLM मध्ये तुम्हाला दिलेला असतो कंपनीमध्ये टाकलात. त्याच्यानंतर बघा हे तुमचे जे पुढचे फील्ड्स आहेत ते एनेबल्ड झाले. अगोदर डिसेबल्ड होते, आता एनेबल्ड झाले. एनेबल झाले त्याच्यानंतर आता करायचं असतं तुम्हाला मॅपिंग. मॅपिंग म्हणजे काय असते, जे पण फील्ड तुम्ही लिहिलात, जे पण तुम्ही हे फील्ड लिहिलात, हे वरचे फील्ड म्हणजे कॉलमचे नावं जे लिहिलात तेच कॉलमचे नावं
HPLM मध्ये पण प्रेझेंट आहेत किंवा HPLM मध्ये तुम्ही जे नावं दिलात HPLM मध्ये काय फील्ड आहे त्या नावानुसार मॅपिंग करणे म्हणजे काय. माझं नाव अमोल आहे, माझं व्हेलॉसिटी मध्ये नाव काय तर त्यासोबत मॅप करणे. समजा मी इथं अमोल म्हणतोय, माझं व्हेलॉसिटी मध्ये नाव आहे अमोल रेड्डी, तर याला मॅप करणे. तर इथं काय करतोय, जे तुम्ही एक्सेल शीट मध्ये लिहिलात हेडरची नावं, हे हेडरची नावं खरंच तुमच्या एक्सेल HPLM मध्ये सेम नावं आहेत का नाही यासाठी आपल्याला पहिल्यांदा मॅपिंग करावं लागतं. तर मॅपिंग बटन वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर तुम्हाला एक पॉपअप ओपन होईल. त्या पॉपअप मध्ये सिलेक्ट करा, सध्या तुम्ही लिहितात टेस्ट केसेस, तर सिलेक्ट करा टेस्ट केसेसला. क्लिक केलात तर इथं बघा एवढे सारे फील्ड असतात, जे लेफ्ट साईडला दिसते ना, एवढे सारे फील्ड्स असतात किंवा मॅन्डेटरी नाही, इथे काही गोष्टी मॅन्डेटरी आहेत, काही नॉन मॅन्डेटरी. तर एवढे सारे फील्ड्स आहेत जे तुम्हाला एक टेस्ट केस लिहिण्यासाठी भरावे लागतात. एक टेस्ट केस लिहिण्यासाठी एवढ्या फील्ड भरावे लागतात. तर सगळ्याचं सगळं आपण भरणार आहे का आता नाही, जे मॅन्डेटरी आहेत किंवा जे मला इन्फॉर्मॅटिव्ह वाटतात तेवढ्याच आपण फिलअप करू शकतो. मग काय करायचं, तुम्ही जे नावं दिलात हे जे तुमचे नावं आहेत पाठीमागे एक्सेल शीट मध्ये, ते नावं हे तुमच्या एक्सेल शीटचे नावं आणि HPLMच्या फील्डचं नाव काय हे इथं इक्वल करायचं. इक्वल म्हणजे समजा तुम्ही इथे लिहिलात टेस्ट सिनारिओ, कॉलम सी मध्ये लिहिलात टेस्ट सिनारिओ. HPLM मध्ये टेस्ट सिनारिओला काय म्हणतात, समजा त्याला नाव म्हणतात एक टेस्ट केस नेम, किंवा तुमचा हा जो शेवटचा कॉलम आहे जी एक्सपेक्टेड रिझल्ट, HPLM मध्ये काय म्हणतात त्याला, एक्सपेक्टेड रिझल्ट डिझाईन स्टेप्स. तर एक्सपेक्टेड रिझल्ट डिझाईन स्टेप याला इथं सिलेक्ट करा आणि तुमच्या एक्सेल शीटचं नाव द्या कॉलम जी. म्हणजे जे HPLM मध्ये जे फील्ड आहे त्याला मी मॅप करतोय कॉलम जी सोबत. तर असं मॅपिंग करायचं असतं. तर एवढे सारे फील्ड्स आहेत, या फील्डला तुम्ही एकतर मॅन्युअली सिलेक्ट करा किंवा इथं ऑटो मॅप या बटन दिला आहे. ऑटो मॅप म्हणजे ऑटोमॅटिक तो मॅपिंग करतो स्वतः. तर त्याच्या साईडने काही गोष्टी राहिल्या तर आपण पण करू शकतो मॅन्युअली. तर इथे क्लिक करा ऑटो मॅप वरती. ठीक आहे, असं मॅन्युअली पण तुम्ही देऊ शकता. टेस्ट केस टाईप म्हणजे HPLM मध्ये हा फील्ड जो आहे तो माझ्या एक्सेल मध्ये एक कॉलम आहे. सब्जेक्ट किंवा HPLM मध्ये सब डिस्क्रिप्शन हा जो कॉलम आहे किंवा हा फील्ड आहे माझ्या एक्सेल मध्ये तो D कॉलम आहे. जे तुम्हाला कॉलम इथं आहे माहित आहे ते कॉलम तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, एकतर अशा प्रकारे द्या किंवा ऑटो मॅप या बटनला क्लिक करा. ऑटो मॅप जर क्लिक केलात ऑटोमॅटिक तो मॅपिंग करतो. ऑटोमॅटिक तो मॅपिंग करतो. बघा ओके केल्यानंतर तो ऑटोमॅटिक मॅपिंग केला. मॅपिंग मध्ये तो काय म्हणला, HPLM मध्ये हे जे फील्ड्स आहेत तेच फील्ड्स तुमच्या इथे एक्सेल मध्ये पण दिसत आहेत. त्यामुळे ऑटोमॅटिक त्यानं मॅप केलं. सब्जेक्ट आहे ऑलरेडी त्यामुळे सब्जेक्ट तो B पिक केला कॉलम. डिस्क्रिप्शन हा कॉलम आहे त्यामुळे त्यानं पिक केला ऍज अ D. टेस्ट नेम्स हा कॉलम आहे इथे कुठेतरी असेल त्यामुळे तो पिक केला F. एक्सपेक्टेड रिझल्ट सर्वात शेवटचा कॉलम आहे त्यामुळे त्यानं पिक केला ऍज अ G. जे कॉलम्स तुम्ही वेगळे लिहिलात जसं टेस्ट नेम आणि टाईप हे एक्सेल शीट मध्ये आहेत, HPLMच्या फील्ड मध्ये आहेत, बट तुमच्या एक्सेल मध्ये हे कॉलम दिसत नाहीये. तर टेस्ट नेम म्हणजे काय असतं, तुमचे स्टेप्स, आणि त्याचा टाईप म्हणजे असतो तुम्ही काय लिहिलात एक्सेल मध्ये टेस्ट केस टाईप. तिथे मॅन्युअली तुम्ही पिक करा काय लिहिलेलं आहे, त्याचं फक्त कॉलमचं नाव लिहा. तर हा माझा कॉलम B आहे टाईप म्हणून, सॉरी A आहे, तर इथे मी A पिक करेल. ठीक आहे, आणि जो टेस्ट नेम आहे त्याचं जे रिस्पेक्टिव्ह E कॉलम आहे, सॉरी E नाहीये, टाईप झाला, टाईप म्हणजे A झाला, आणि टेस्ट नेम म्हणजे मे बी C असेल, हा C आहे. इथं नाव टाकलात बस, इथं सेव्ह आणि ओके बटन करा. काय होईल बघा, सेव्ह आणि ओके बटन केल्यानंतर सेव्ह, आणि जसं तुम्ही ओके बटनला क्लिक करताय तर एक वरती आणखी एक कॉलम ऍड होतो तुमच्या एक्सेल शीट मध्ये. वरती आणखी एक कॉलम ऍड झाला. हा कॉलम कशाचा आहे, हा कॉलम आहे HPLM मध्ये जेव्हा तुम्ही टेस्ट केसेस लिहितात इंडिव्हिज्युअल त्यावेळेसचे फील्ड्स, एवढे फील्ड्स लागतात, त्यामुळे त्याने फील्ड इथे इन्सर्ट केला. तुम्ही मॅन्युअली काय दिलात, मॅन्युअली तुम्ही हे फील्ड्स लिहिलात, तुम्ही मॅन्युअली हे फील्ड लिहिलात. आता मॅपिंग करतोय तो काय करतोय, HPLM मध्ये हा फील्ड मध्ये जो डेटा जाणार आहे या कॉलमचा डेटा जाणार.
सब्जेक्ट या एचपीएलएमच्या फील्ड मध्ये या सब्जेक्ट कॉलमचा डेटा जाणार आहे. डिस्क्रिप्शन या एचपीएलएमच्या फील्ड मध्ये जे तुम्ही डिस्क्रिप्शन कॉलम लिहिलात याचा डेटा जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्टली एकतर हेच नाव इथे लिहू शकता, वेल अँड गुड. जर तुम्ही तुमच्या मनाने इथे जर काही नावं लिहिलं असाल तर हे कॉलम काय करतात, एचपीएलएमचे फील्ड काय करतात, या कॉलम मध्ये हा पूर्ण डेटा ते पिक करते. याला म्हणतो आपण मॅपिंग करणे. मॅपिंग म्हणजे सांगणे एचपीएलएम ला की जे मी इथे टेस्ट केसेस लिहत आहे हे टेस्ट केसेस तू कन्सिडर कर या कॉलम साठी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण एक मॅपिंग केला. अगोदर मॅपिंग झालं. मॅपिंग नंतर आपल्याला काय करावं लागतं, डेटा व्हॅलिडेशन करावं लागतं. व्हॅलिडेशन म्हणजे टेस्ट केस जे तुम्ही लिहिलात ते खरंच बरोबर आहेत का, सगळ्याच गोष्टी. समजा एचपीएलएम चे एक ड्रॉपडाऊन आहे, त्या ड्रॉपडाऊन मध्ये आहे मॅन्युअल, ॲटोमेशन आणि रिग्रेशन. तुम्ही ते मॅन्युअलच्या जागी काहीतरी वेगळंच नाव लिहिलात तर हे चुकीचं नाव होईल, हे अपलोडच होणार आहे ना टेस्ट केस मध्ये. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, अगोदर व्हॅलिडेशन करावं लागतं. काय करावं लागतं, व्हॅलिडेशन. तर इथे बघा सर्वात पहिला टेस्ट केसेसला सिलेक्ट करा, क्लिक करा या व्हॅलिडेशन बटनला. तो स्कॅन करतोय, व्हॅलिडेशन बरोबर झालं, पास करेल. व्हॅलिडेशन मध्ये रॉंग कुठे येतं, रॉंग म्हणजे समजा मॅन्युअलच्या जागी तुम्ही काहीतरी वेगळं नाव लिहिलात, मॅन्युअल 2. हे मॅन्युअल 2 असा डेटाच नाही ऍक्च्युअली. मॅन्युअल 2 असा डेटाच नाही किंवा ड्रॉपडाऊन मध्ये व्हॅल्यूच नाही. जर स्टील जर तुम्ही ते सिलेक्ट करचाल आणि जर त्याला व्हॅलिडेट करचाल तर तो एरर थ्रो करतो. तो म्हणतो की असं काही नाव नाही आमच्या एचपीएलएम मध्ये, त्याला तुम्ही चेंज करा. तर तुम्हाला इथे याला चेंज करावं लागेल. ठीक आहे, तर तुमचं जसं व्हॅलिडेशन आता डबल सिलेक्ट करून तुम्ही डबल व्हॅलिडेट करून बघू शकता की जे मी चेंज केल्यानंतर बरोबर येते का. यस, इट विल गोईंग करेक्ट. जेव्हा तुम्ही व्हॅलिडेट केला त्याच्यानंतर याला अपलोड करायचं असते एचपीएलएम मध्ये. तर पूर्ण टेस्ट केसेसला सिलेक्ट करा आणि अपलोड टू एचपीएलएम या बटनवरती क्लिक करा. या बटनवरती जेव्हा तुम्ही या बटनवरती क्लिक करता तर अगोदर बघा एचपीएलएम मध्ये काही टेस्ट केसेस आहेत का लिहिलेल्या, इथे चेक करा. काही टेस्ट केसेस लिहिलेल्या नाहीयेत. जेव्हा तुम्ही अपलोड करता तेव्हा सगळ्या टेस्ट केसेस ते तिथं लिंक होतात किंवा डायरेक्टली एचपीएलएम 2 मध्ये इन्सर्ट होतात थ्रू धिस एक्सेल शीट. एक्सेल शीटचा बेनिफिट काय, मी टेस्ट केस पहिली काय लिहिली, 10वी काय लिहिली आहे, 20वी काय लिहिली आहे हे मी पाहू शकतो. हे माझ्यासाठी सिम्पल आहे. आता अपलोड टू एचपीएलएम मध्ये केलं तर तुमचा सगळा डेटा बघा अपलोड झाला. अपलोड झाल्यानंतर तुम्ही जर जाऊन पाहिलात तुमच्या एचपीएलएम टूल मध्ये, तुम्ही जर इथे जाऊन पाहिलात तुमच्या एचपीएलएम टूल मध्ये लगेच तुम्हाला दिसणार नाही. ते लगेच तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला रिफ्रेश करावं लागेल. हा बटन दिसतो इथं रिफ्रेश, या बटनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा तुमचा हा मर्क्युरी हा जो होता रिलीज 1, या रिलीज 1च्या अंडर मध्ये बघा हा सब्जेक्ट म्हणजे तुमची एक युजर स्टोरी जी असते त्या फोल्डरचं नाव द्यायचं असते, युजर स्टोरीचं नाव. हा रिलीज माझा फोल्डर, त्याच्यामध्ये हा सिनारिओ लॉग इन अँड रजिस्ट्रेशन आला. लॉग इन अँड रजिस्ट्रेशन, लॉग इन या टेस्ट सिनारिओच्या अंडर मध्ये बघा तुमचे टेस्ट असतील. टेस्ट डेटा तुम्ही काही पास नाही केला एक्सेल मध्ये तर तो नाही नसणार. टेस्ट कॉन्फिगरेशन नाही पास केला त्यामुळे तो पण नाही. पण डिझाईन स्टेप्स हे सगळ्या अवेलेबल असतात. लॉग इन मध्ये क्लिक केलात, डिझाईन स्टेप्स मध्ये जावा, आहेत का नाही बघा. जे तुम्ही लिहिला होता तेच इथं दिसते का नाही. यस, एक्सेल मध्ये जे तुम्ही लिहिलात तोच डेटा इथं काय होता, आता इन्सर्ट होतो. तोच डेटा इथं इन्सर्ट. ठीक आहे, अशा प्रकारे आपण टेस्ट केसेस लिहू शकता डायरेक्टली कुठं, एचपीएलएम मध्ये. ओके, डायरेक्टली आपण काय करू शकता, असं टेस्ट केसेस आपण डायरेक्टली लिहू शकता कुठं, एचपीएलएम मध्ये. म्हणजे एक्सेल शीट मध्ये टेस्ट केसेस लिहा आणि त्या सगळ्या टेस्ट केसेसला डायरेक्टली अटॅच करा किंवा डायरेक्टली इन्सर्ट करा एचपीएलएम फील्ड मध्ये. तर एचपीएलएम फील्ड मध्ये सगळ्याच टेस्ट केसेस ऑटोमॅटिकली लिंक होतात किंवा अटॅच होतात किंवा अपलोड होतात. ठीक आहे, हे कळालं इथपर्यंत कोणाला काय विचारायचं यू कॅन आस्क. याचे माझ्याकडे पूर्ण स्टेप्स आहेत जे मी सांगतोय, तर सगळ्याच स्टेप्स आहेत आमच्याकडे वर्ड डॉक्युमेंट मध्ये. मी ते तुम्हाला शेअर करणार आहे. सध्या लगेच करत नाही आपण, कशामुळं, सेकंड आहे.
यस होऊ शकते. सर जिरा टूल तुम्ही सांगितलं की फक्त 15 दिवसच ऍक्च्युली फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. मग तसंही ते चार्जेबलच झालं ना सर, म्हणजे ऍज कम्पेअर टू HPLM. मग ते कॉस्टली असतं HPLM असं काय आहे का ऍज कम्पेअर टू जिरा? मी जे जिरा यूज करतोय ना, तुम्ही एक जिरा यूज करतात, मी एक करतोय, बरोबर. हा तुमचा फक्त जो जीमेल आयडी आहे ना 15 दिवसाचा प्लॅन. ओके. माझा जो प्लॅन आहे ना, मी आता सध्या 3 महिन्यापासून याला यूज करतोय या जिरा टूलला. आणखी एक्सपायर झाला नाही माझा, कारण की आमचं जे लॉग इन आहे ना, हे कंपनीचं लॉग इन आहे आमचं. वेलॉसिटीची ऍक्च्युली आपली कंपनी आहे. तर मी माझं आयडी दाखवेल ना, जे मी लॉग इन करतोय, हे जे नावानं लॉग इन झालं आहे ना, ऍक्च्युली ते कंपनीचं लॉग इन आहे. मे बी ते ईमेल आयडी दिसत नाही. हॅलो सरांचं लॉग इन. तर मग आम्ही पण आमच्याकडे डोमेन असेल तर त्या डोमेनने लॉग इन केलं तर चालेल. ऑब्व्हियसली करू शकता. जर तुमच्या कोणत्या कंपनीचं लॉग इन आहे, करून बघा. तुमच्याकडे ऑब्व्हियसली एक्सपायरी होत नाही, तुम्हाला 1 वर्षापर्यंत आरामशीर दिलं जातं. ओके सर बट त्याच्यासाठी पैसे हे चार्जेस हे पे केलेलेच असतात ना सर कंपनीने? म्हणजे मला हेच विचारायचं की ते आम्ही कंपनीने पे नाही केलं. जिरा टूलला आम्ही पे नाही केलं. जिरा टूल कसा यूज करतो, त्याचे प्रीमियम कन्सेप्ट कसे, जीमेलनं लॉग इन केलं 15 दिवस किंवा 1 महिना तुम्हाला सबस्क्रिप्शन फ्री देतो. ठीक आहे. जर तुम्ही कंपनीच्या अकाउंटनं लॉग इन केलं तर तुम्हाला 6 महिने ते 1 वर्षापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट तो यूज करण्यासाठी देतो. थर्ड सिनॅरिओ याच्यामध्ये असा आहे, समजा तुम्ही एका कंपनी थ्रू करतायत, कंपनी थ्रू यूज करतायत या टूलला. ठीक आहे. तर जिरा टूलचे असं काही सबस्क्रिप्शन असतात कंपनीसाठी स्पेशल. सबस्क्रिप्शन प्लॅन कंपनीनं हे प्लॅन पिक करते, कारण की कंपनीसाठी हे म्हणजे हा जिरा टूल खूप स्वस्त आहे ऍज कम्पेअर टू HPLM. HPLM टूलला ऍक्सेस करण्यासाठी खूप चार्जेस लागतात, खूप म्हणजे खूप. याच्यामध्ये खूप कमी चार्जेस लागतात. बघा किती चार्जेस आहेत, 7 USD पर मंथ आहे. आणि जर तुम्ही HPLM जर पाहिलात ना, HPLM डायरेक्टली 40 लाख असा घेतो. हा मोठा फरक आहे. त्यामुळं क्लायंट किंवा आपण या टूलला प्रेफर करत नाही कंपनी. ओके, प्रीमियम प्लॅन आला नाही का फॉर परचेस? खूप महाग आहे हा जो टूल येतो ना, हा खूप महाग येतो. त्यामुळे हे कंपनीमध्ये कोणी ज्याला प्रेफर करत नाही, जास्त करून प्रेफर करत नाही. कारण की एवढं कॉस्ट करून जर 30-40 लाख रुपये फक्त टूल साठी लागत असतील तर क्लायंट म्हणतो बाबा त्याच्यात तुम्ही फ्री टूल यूज करा, फ्री टूल मध्ये त्याचा ऍक्सेस घ्या. तसं पण महिन्याला त्याला $14 द्यायचे, ते मी देऊ शकतो. तर हे पॉसिबल नाही, याच्यामध्ये खूप म्हणजे खूप गोष्टी लागतात. त्यामुळे हे राहतं. ओके सर. सर आपण इम्पोर्ट जेव्हा करतो एक्सेल शीट जेव्हा करतो तेव्हा हेल्प या ऑप्शन मध्ये जाऊन मग ते एक्सेल शीट ऑटोमॅटिक ओपन होते की ते मला फक्त हेल्प मध्ये जाऊन ओके ते दाखवतो. इथे ऍक्च्युली हे स्टेप दाखवले नाही, माझ्याकडे आहे त्या डॉक्युमेंट मध्ये हाऊ टू ओपन एक्सेल शीट ऑफ HPLM टूल. डायरेक्टली आपण इन्स्टॉल एक्सेल आयडियाज. ओके, आपण डायरेक्टली त्याला इन्स्टॉल करू शकतो. एक्झिस्टिंग प्रोजेक्टला पण असं असतं का? एक्झिस्टिंग प्रोजेक्ट मध्ये ऑलरेडी तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात. ऑलरेडी सगळ्या गोष्टी असतात. मी आता जसं वर्क करतोय ना, तर मी सीओ सोबत बोललो ना, ते काय बोलले की आपण एक्झिस्टिंग प्रोजेक्टला आपण नाही असं करू शकत की आपण युजर स्टोरी वगैरे क्रिएट करू शकत. एक्झिस्टिंग कसं एक सांगा डबल. एक्झिस्टिंग युजर, कारण आता समजा आमचा प्रोजेक्ट आता कम्प्लीट झालाय, नॉर्मली आमचा एक वेळ कम्प्लीट झालाय, तर मला सीओ काय बोलले की आपण एक्झिस्टिंग मध्ये युजर स्टोरी नाही क्रिएट करू शकत. एक्झिस्टिंग प्रोजेक्ट मध्ये युजर स्टोरी क्रिएट करू शकत नाही. हा ओके, हा माझा एक एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहे जो मी ऍक्सेस करतो, जो माझ्याकडे ऍक्सेसेबल आहे. समजा असं सर असं नाही, आपण तुम्ही एक समजा की नवीन प्रोजेक्ट आहे, तर नवीन प्रोजेक्ट मध्ये आपण युजर स्टोरी करू शकतो ऑब्व्हियसली. कारण आता माझ्याकडे 2 नवीन प्रोजेक्ट आहेत माझ्या करंट कंपनीमध्ये, तर त्यामध्ये आपण नवीन युजर स्टोरी करू शकतो का? हो,
प्रोजेक्ट मध्ये जर तुमचं काम असाइन झालेलं आहे, तुम्हाला माहित आहे काम करायचं, तर तुम्ही डायरेक्टली युजर स्टोरी असाइन करू शकता ना. ठीक आहे, हे युजर स्टोरीज आहेत. हे रेड मध्ये त्याचे डिफेक्ट्स आहेत. बघा ग्रीन वरती क्लिक केल्यानंतर इथे दिसते का नाही युजर स्टोरी, दिसते युजर स्टोरी. कारण आता मी जिथं काम करतो ना ती एक मिड स्टार्टअप कंपनी आहे. हा ओके, तुमचे ते कंपनीचे हे जे टूल आहे ना, हा अजूरचा डेव्हऑप्सचा टूल आहे. हा पण थोडा परचेसला महाग आहे, परंतु हे चालते. आमचा क्लायंट खूप मोठा, बजेट त्याचं खूप चांगलं आहे, त्यामुळे ते ऍक्सेस करू देतं, म्हणजे त्यांनी परचेस करून घेतो. आता मला असते? सिरियसली सांगायचं ना, कंपनीकडे बजेट खूप मोठं आहे. खरं ते प्रोव्हाइड म्हणजे असं एक एक्झिस्टिंग हे पाहिजे होता वे की त्यामध्ये आपण करू शकतो सगळ्या गोष्टी असा. नाही, कंपनीमध्ये तुम्हाला टूलचं ऍक्सेस देतात. तुम्हाला जर एक्झिस्टिंग प्रोजेक्ट मध्ये काही युजर स्टोरी ऍड करायची असतील, आता एक्झिस्टिंग प्रोजेक्ट मध्ये काम होईल का नाही, होणार का नाही, असं तुम्हाला रिअल एक्झाम्पल दाखवायचं गेलं तर आपण पेटीएम प्रोजेक्ट पाहिला रिसेंटली. पेटीएम मध्ये नवीन काय चेंज आलाय मी तुम्हाला दाखवलं ना. राईट सर. काय आलंय पेटीएम मध्ये, आपण सध्या वर्ल्ड कप चालू आहे, त्यामुळे वर्ल्ड कप साठी त्याने डायरेक्टली हा प्रोमो कोड नवीन टॅब ओपन केला. रिचार्ज म्हणून ऑलरेडी भरपूर वेळ झाला असेल, बनवून झाला असेल का नाही. येस सर. रिचार्ज मॉड्यूल बनवून किती दिवस झाला असेल या पेटीएमच्या जापान कंपनीला, या युजर स्टोरीसाठी. कारण की हा बघा फक्त एकच युजर स्टोरी आल्या असेल या प्रोमो कोड साठी, एकच युजर स्टोरी बनली या एक्झिस्टिंग मॉड्यूलसाठी. तर युजर स्टोरी तुमच्या करंट टूल मध्ये ऍड होईल का नाही, कसं कळणार हे काम करायचं म्हणून तुम्हाला लागेल ना याच्यासाठी युजर स्टोरी. तर युजर स्टोरी बनते असं नाही. ठीक आहे, ज्यांचा क्वेश्चन होता निखिल. येस सर. ओके सर ऍक्च्युली मला असं विचारायचं होतं ना की समजा आपल्याकडे एक 2 नवीन प्रोजेक्ट आहेत आणि त्याचे डॉक्युमेंटेशन रेडी आहे, तर आपल्याला जर युजर स्टोरी क्रिएट करून जर करायचं असेल तर आपण तशा पद्धतीने करू शकतो का, की आपल्याला एक नॉर्मल प्रोजेक्ट कम्प्लीट तुमच्याकडे SRS डॉक्युमेंट आहे SRS डॉक्युमेंट तुम्हाला माहित आहे, तुमच्या प्रोजेक्ट मॅनेजरला आम्हाला कशावरती काम करायचं आहे, BA ला माहित आहे क्लायंटची प्रायोरिटी काय आहे. BA जर त्याचा युजर स्टोरी बनवला, त्या युजर स्टोरी तुम्हाला करंट स्प्रिंट मध्ये ऍड करून तुम्ही लगेच काम स्टार्ट करू शकता. कारण सर आता काय झाली कंडिशन की माझ्याकडे 2 प्रोजेक्ट नवीन आले. तुम्ही टेस्टिंग मध्ये काम करतायत का आता, मला हे सांगा. येस सर. ऑलरेडी करतात मॅन्युअल टेस्टिंग. येस सर, मॅन्युअल टेस्टिंग मध्ये मी काम करतोय. ओके. तो माझ्याकडे आता सध्या 2 प्रोजेक्ट नवीन आले. तर ऍज पर सीईओचं काय म्हणणं आहे की तू नवीन पद्धतीनं युजर स्टोरी वगैरे करून बघ. खरं आमचं डिस्कशन झालं तर सर मला बोलले की पहिला आपण एक नॉर्मल व्ह्यू क्रिएट करू, म्हणजे आपला जो पॉझिटिव्ह फ्लो आहे. परत एक सांगा, तुम्ही याच बॅचचे आहेत का, कारण की असं होऊ नये की बाबा हे बॅचचे मुलं भरपूर आहेत, या बॅचचे आहेत का तुम्ही. येस सर. हा, मग निखिल एक सांगतो. आता हे तुमचे जे क्वेश्चन आहेत ना, तर मी ह्या मुलांना तेवढं माहित नाही डिटेल्स, एक मी रिअलिटी सांगतो. कसं आहे तुमचे क्वेश्चन ऑब्व्हियसली जर तुम्हाला सेपरेटली डिस्कशन करायचं तुम्ही माझ्यासोबत करा, मी तुम्हाला सांगेल. पण तुमचा जो क्वेश्चन आहे त्या स्टुडंटच्या प्रॉस्पेक्टिव्ह मी सांगू सगळ्या स्टुडंटला. त्यांचा जो निखिलचा क्वेश्चन कसा आहे, समजा निखिलचा क्वेश्चन असा आहे की यांचा ऑलरेडी एक एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहे. एक्झिस्टिंग प्रोजेक्ट समजा मी इथे कन्सिडरेशन करतो, माझा पेटीएम मध्ये हा एक प्रिपेड अँड पोस्टपेड मॉडेल ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेला आहे. त्यांच्याकडे SRS डॉक्युमेंट पण आहे. त्यांना म्हणायचं आहे की बाबा करंट मॉड्यूलसाठी किंवा करंट प्रोजेक्टसाठी आम्ही युजर स्टोरी ऍड करू शकतो का. माझा आन्सर आहे करू शकतो. कसं, माझ्याकडे समजा SRS डॉक्युमेंट आहे, BA पीपलला सरळ सांगायचं SRS डॉक्युमेंटच्या अगेन्स्ट तुम्ही प्रिपेअर करा युजर स्टोरी. ते युजर स्टोरी कुठे ऍड करतात, या बॅकलॉग्स मध्ये. या बॅकलॉग मध्ये तो ऍड करून ठेवेल. ठीक आहे, समजा आता बघा एवढे सारी आमचे भरपूर सारे मॉड्यूल्स आहेत जे पॅरलली वर्क चालतात. त्याच्यामध्ये समजा हा मॉड्यूल आहे आणि हा एपिक आहे. मला जर हा मॉड्यूलचा लगेच करंट स्प्रिंट मध्ये युजर स्टोरी ऍड करायचा असेल, किंवा समजा हे या मॉड्यूलचे हे युजर स्टोरी, या युजर स्टोरीला मग करंट स्प्रिंट मध्ये ऍड करण्यासाठी याला ओपन करून स्प्रिंटचं नाव देईल ज्या स्प्रिंट मध्ये मला काम करायचं. आता हे समजा माझे स्प्रिंट 56 चालू आहे करंट, मला 58 मध्ये काम करायचं आहे त्या मॉड्यूलच्या अगेन्स्ट, तर डायरेक्टली 58 मध्ये त्या स्प्रिंटचं काम तुम्ही टाकू शकता. आता आपण जसं मॅन्युअल 1 मध्ये पाहिलं, युजर स्टोरी कोण क्रिएट करतो, BA. करंट स्प्रिंट मध्ये किती युजर स्टोरीज ऍड करायच्या, कशावरती काम करायचं हे कोण डिसाइड करतं, क्लायंट. नाही.
करंट स्प्रिंट मध्ये किती युजर स्टोरी ठेवणार आपण आणि किती काम करणार डिसाईड करणार. जर तुमच्या निखिल जर तुमच्या बीएनं जर ऑलरेडी युजर स्टोरी बनवल्या असतील, भले तुमचा तो कंपनीचा सीईओ असो, तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर सोबत डिस्कशन करून डायरेक्टली करंट स्प्रिंट साठी ते युजर स्टोरी ऍड करून स्टार्ट करू शकता. आता तुमचा क्वेश्चन याच्यावरती सांग, याच्या रिलेटेड, कारण की असं होऊ नये की इथं स्टुडंट आहेत, तुम्ही जे विचारताय त्यांच्या बाउन्सवर होऊ नये क्वेश्चन. आता सांगा, तुमचं हे क्लिअर आहे? आता इथे मी जे सांगितलेलं असं करू शकता तुम्ही. निखिल? येस सर. क्लिअर आहे आता? म्हणजे तुमचा सीईओ आहे, कारण सीईओ डायरेक्टली तुमच्यासोबत कम्युनिकेट करतो, म्हणजे समजून घ्या कंपनी देखील तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही काम करताय. येस सर, ऍक्च्युली मी काम करतो. मला फक्त एक्स्ट्रा नॉलेज म्हणजे आता माझ्या कंपनीमध्ये जेवढं चाललं ना त्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा मला कंपनीमध्ये थोडं वाढवायचं होतं, त्यासाठी आपलं सगळं चालू होतं. ओके, तर एक सांगू ना, आता जसं तुम्ही म्हणताय स्टार्टअप कंपनी आहे तुमची, कारण की सीईओ डायरेक्टली टेस्टर सोबत कम्युनिकेशन करतोय म्हणजे स्टार्टअप कंपनीमध्ये ऑब्व्हियसली असं असते की एक टेस्टर 2-3 प्रोजेक्ट वरती काम करतो. येस सर, राईट सर. त्यावेळेस कसं असते, एक टूल असताना एका टूल मध्ये दोन प्रोजेक्टच्या जसं युजर स्टोरीवरती काम असते, फ्रिक्वेंटली तुम्हाला हे पण प्रोजेक्ट बघावा लागतो, तो पण बघा, असंच कंडिशन असतात. निखिल, रिअलिटी आहे, बरोबर आहे. पण जर तुम्ही जेव्हा तुम्ही चांगल्या, म्हणजे असं नाही, ते पण आम्ही म्हणत नाही की सध्या आपल्याला काम भेटण्याचे मतलब आहे, टेस्टिंग शिकण्याचे मतलब आहे. ते भले कंपनी कोणची पण असो, शिकण्याचे मतलब आहे. तुम्ही शिकतायत ऑब्व्हियसली आणि चांगला आहे. जेवढं तुम्ही ऑपॉर्च्युनिटी सध्या जास्त ग्राफ्स करताय ते तुम्हाला पुढे जाऊन फायदा पडेल. सर ऍक्च्युली सॉरी, बट मी तुम्हाला पण मेसेज केला होता मध्ये, त्यासाठी. नाही ना, मला आला नाही, मला काय करायचं? ओके, आज डबल करा. मी खरं सांगू ना, मला मेसेज, कारण मला नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी शिकायची होती, म्हणजे माझा प्रोजेक्ट वरती जावा ह्यासाठी. ठीक आहे, तुम्ही मला काय करा, डबल पिन करा. मी खरंच रिअलिटी सांगायला गेलं ना, शुअर. मी जेव्हा मेसेज चेक करतो ना, एक दिवसामध्ये मी 2 खरं मला तुमची हेल्प लागेल, कारण मला आज पहिल्यांदा चान्स भेटला की मी तुमच्यासोबत बसतोय, कारण मला कालच कंपनीकडून नवीन लॅपटॉप आला, त्यामुळे मी इथूनच बसतो लॅपटॉप. ओके, ठीक आहे, चालतं, मला हे करू शकतो मी तुम्हाला. थँक्यू सर. ओके, हो, हे कळालं स्टुडंट? आपलं पहिल्यांदा स्टुडंट आपल्या याच्यावरती हे कळालं. सर मी विचारलं होतं ते एक्सेलचं. काय विचारलं होतं तुम्ही? सॉरी. एक्सेल इम्पोर्ट करताना जेव्हा हेल्प करतो HPLM मध्ये. ओके, हाऊ टू ओपन एक्सेल शीट इन HPLM टूल. तर तुम्ही ओपन केलात ना, तिथे इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स दाखवतात, ते मी माझ्या डॉक्युमेंट मध्ये ऍड केलेलं आहे, काही याचं हे बघण्याची जरूरत नाही. तर डायरेक्टली सिम्पल जसं सांगितलं ना मी, स्टेप्स मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. जसं आपण जिरा पाहिलं बघा, जिरा टूलच्याच गोष्टी दाखवते. काय करायचं, इन्स्टॉल कसं करायचं असते. आता हे डायरेक्टली यानं ऍडिन्स, ओके, यानं डायरेक्टली इन्स्टॉल केला आहे स्टेप्स. मी दुसरं एक दाखवतो, डायरेक्टली याने इन्स्टॉल करून ठेवतो. ओके, मी दुसरी स्टेप ऍड केली. ओके, त्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत. काय माहिती का, एक HPLMचं जे हेल्प मध्ये असतं ना, हेल्प बटन वरती गेलं ना, असं तुम्हाला इथं ऑप्शन्स येतं, एक एक्सटेन्शन ऍडिन्स म्हणून. एक्सटेन्शन ऍडिन्सला किंवा टूल्सला क्लिक केलं ना, डायरेक्टली HPLMचा एक टूल ओपन होतो. जसं क्रोम मध्ये आपण, जसं मी आता दाखवलं, टूल्स मध्ये ओपन केल्यानंतर मला टूल दाखवत आहेत की कोणते 2 टूल माझ्या लॅपटॉप मध्ये मी इन्स्टॉल करू शकतो, बरोबर. तसं तुम्ही HPLMच्या हेल्प मध्ये जावा, टूल येतात किंवा एक्सटेन्शन येतात, त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला एक्सेल शीट दिसेल. एक्सेल शीटला क्लिक करा, तुमची एक्सेल शीट ऑटोमॅटिक एका नवीन ब्राउझरवरती, इंटरनेट एक्सप्लोरच्या ब्राउझरवरती ओपन, त्याला इन्स्टॉल करण्याची जरूरत नाही. ओके सर, तेच लिंक. हो सर. आणि सर हे HPLM आपण जसं शिकतोय, जसं रिअल प्रोजेक्ट जसं कंपनीमध्ये पण डिफरंट असतात, पण त्याच रिलेटेड वर्किंग असतं का, लाईक दिस? कंपनीमध्ये सांगू ना, जर तुम्ही कंपनीत काम करायला गेला तर तुम्ही सगळे वेगवेगळे टूल भेटतील तुम्हाला. कुठे जिरा भेटेल, कुठे TFS भेटेल, कुठे HPLM भेटेल, कुठं माझ्यासारखं अजूर डेव्हॉप्स भेटेल, कुठे कोणतं वेगळंच टूल भेटेल. त्यामुळे आपण टूलची श्युरिटी सांगू शकत नाही की तुम्हाला तेच टूल भेटेल म्हणून. फक्त आम्ही काय म्हणतोय, टूल मध्ये आपलं काम काय, डिफेक्ट कसा रेज करायचा हे आलं पाहिजे. दुसरं, टेस्ट केस मी लिहितोय, ते टेस्ट केसेसला युजर स्टोरी सोबत लिंक कसं करायचं, एवढ्या 2च गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे, झालं. बाकी तुम्हाला न आलं तरी चालेल. समजा जर मी जिरा टूल तुम्ही इन्स्टॉल करून पाहिलात, त्याला रन करून पाहिलात, ते गोष्टी तुम्हाला क्लिअर आहे,
माहित आहे की कसं कम्युनिकेशन करते, कसं युजर स्टोरी मूव्ह करायचं असतं. जर मला ते एक कळालं तर मला नवीन कोणता जर टूल दिला मी करू शकतो का नाही त्यासाठी? हो सर. येस सर. सिम्पल आहे. सिम्पल तेच गोष्टी ते करायच्या असतात. आता कंपनीमध्ये आम्ही सांगतोच कसं सांगायला होतो स्टुडंटला. समजा तुमच्या कंपनीमध्ये जर काही नवीन टूल आला, पुढचे म्हणतात की आमच्याकडे DevOps Azure आहे. लक्षात ठेवा तुम्ही कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला केटी दिली जाते म्हणजे दिली जाते. कन्फर्म आहे बरं काय? कंपनीमध्ये तुम्ही जेव्हा जातात तुम्हाला 1 महिन्याची केटी देतात आणि 1 महिन्याच्या केटीमध्ये प्रोजेक्टचं डोमेन नॉलेज प्लस टूलचं डोमेन नॉलेज दोन्ही पण दिलं जातं. प्रोजेक्टचं डोमेन नॉलेज म्हणजे प्रोजेक्टमध्ये काय कसं वर्क करतं हे, आणि दुसरं प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल. आमच्या कंपनीमध्ये टूल काय आहे, टेस्ट केसेस कसं लिहितो आम्ही, डिफेक्ट कसा क्रिएट करतो, याचं पण केटी दिलं जातं. जसं रिसेंटली माझ्याच कंपनीमध्ये एक 6 वर्षाची एक कॅन्डिडेट जॉईन झाली आहे माझ्या प्रोजेक्टमध्ये. तर त्याची जेव्हा आम्ही केटी देतो ना, ठीक आहे, माझ्याकडे ETL प्रोजेक्ट आहे, तो वेगळा पार्ट झाला. त्याची आम्ही केटी जेव्हा देतो ना, प्रोजेक्टची वेगळीच देतो प्लस टूलची पण द्यावं लागतं आम्हाला. की आमच्या आपण टूलमध्ये युजर स्टोरी कुठं बघतो, डिफेक्ट कसा रेज करतो, त्यानंतर टेस्ट केसेसचा फॉर्मॅट काय आहे तुमच्याकडे, ठीक आहे. आता तो आमच्याकडे ETL मध्ये नाही येतच टेस्ट केसचा, पण एक सांगायची गोष्ट झाली. टेस्ट केसचा फॉर्मॅट कसा आहे, तो आम्ही आता अटॅच कसं करतो हे पण आम्हाला दाखवावं लागतं. म्हणजे टूलची पण केटी तुम्हाला देतात, असं कन्सिडर करून नाही की देत नाही, ते पण देतात. क्लिअर आहे? येस सर. याचा क्वेश्चन होता. यहाँ तक क्लियर है सभी स्टूडेंट सभी को? यहाँ तक क्लियर है क्या सभी को? येस सर. Yes, ठीक है, तो हम आज के लिए इतना ही देख लेते हैं. कल हम डायरेक्टली देखेंगे HPLM टूल में डायरेक्टली डिफेक्ट कैसे करना, और डिफेक्ट क्रिएट करने के बाद आखिरी में HPLM में डायरेक्टली एक ऑप्शन आता है रिपोर्ट भी हम क्रिएट कर सकते हैं. HPLM में हम डायरेक्टली डिफेक्ट भी क्रिएट कर सकते हैं, पैरेलली HPLM में हम रिपोर्ट भी क्रिएट कर सकते हैं. तो ये हम कल देखेंगे, और कल हमारा सेम HPLM कल हमारा खत्म हो जाएगा. ठीक है सर इंटरनेट एक्सप्लोरर बंद झालंय ना? कोण म्हणलं बंद झालं? बंद म्हणजे सर नेम चेंज झाले सर त्याचे. एज एज झालंय का? एज आला. एज आले. हो सर. एज आहे त्याचं नाव आहे. तुम्ही इंटरनेट एक्सप्लोर टाकलं तर तो मायक्रोसॉफ्ट स्वप्नील खरं आपण इंटरनेट एक्सप्लोरर पण वापरतो. तिथं आहे ना का? वापरतो ना आपण. एक क्रॉस ब्राउझिंग टेस्टिंग पाहिले त्यावेळेस तर मला सगळंच वापरावं लागेल ना. वापरावं लागेल की नाही? तिथे तर सगळेच टूल यूज करावं लागतं. ठीक है, ओके. तो स्टूडेंट आज के लिए हम इतना ही देख लेते हैं. बच्चा वाला जो सेशन है हम कल कवर करेंगे. सर का क्लास है आज? नाही सर. ओके ठीक है. मैंने इसलिए लिया. HPLM मध्ये सर, बोला. HPLM मध्ये आपण ते जे डिफेक्ट रिपोर्ट्स आहेत, टेस्ट समरी रिपोर्ट्स, ते पण करू शकतो काय? हो, HPLM मध्ये फंक्शनॅलिटी आहे जसे की तुम्ही सगळेच रिपोर्ट जनरेट करू शकता. फक्त HPLM टूल मध्ये फंक्शनॅलिटी आहे. कशामुळे ना, आता एवढं जर पेमेंट घेतात ते इन्स्टॉलेशन करण्यासाठी तर तेवढं तर फॅसिलिटी देऊ शकतात ना. तर HPLM मध्ये हे फीचर आहे अवेलेबल. ठीक है, ओके. तो स्टूडेंट आज के लिए हम इतना ही देखेंगे. बच्चा वाला जो सेशन हम कल कवर कर लेंगे. चलो, थैंक्स, हैव अ नाइस डे, बाय, गुड नाइट. गुड नाईट सर. थँक्यू सर.